श्री स्वामी समर्थ. अंगावर फाटलेला कपडा शिवत असाल तर मैत्रिणींनी असं करू नका. आपले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्याला देऊ नका. मैत्रिणींनो, फाटलेले कपडे अंगावर शिवणे म्हणजे अलक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करणे, म्हणजेच दुर्दैव, गरिबी, दारिद्र्य, अपयश आपल्याकडे खेचणे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जपमाळ दुसऱ्याला देत असाल किंवा तुमचे आसन दुसऱ्याला देत असाल तर तुम्ही ही एक महाचूक करत आहात. आणि यामुळे आयुष्यात काय घडते ते या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. मैत्रिणी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. फाटलेला कपडा शरीराची ऊर्जा नाही तर ऊर्जेची भोक निर्माण करतो. आणि जपमाळ, आसन ते फक्त वस्तू नाहीत, ते तुमच्या आत्मशक्तीचे आरसे आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही नकळत तुमचं नशीब त्यांच्याकडे देत असता. आसन म्हणजे साधनेचे चुंबक. आपण ज्या आसनावर रोज बसतो तिथे आपली कुंडलिनी ऊर्जा आणि विचारांचे कंपन साठतात. जेव्हा दुसरी व्यक्ती त्याच आसनावर बसते त्याचं आभामंडल त्या ऊर्जेशी भिडतं आणि दोघांची ऊर्जा एकमेकात मिसळते. जर त्यांचं मन नकारात्मक असेल तर तुमची शक्ती ओसरते. म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे, आपलं आसन, आपली जपमाळ आणि आपली साधना या गोष्टी कधीही दुसऱ्याला देऊ नयेत. तसेच मैत्रिणींनो, एक, आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्याला वापरण्यास का देऊ नये? उत्तर, म्हणजे त्यात आपल्या सेवेचे सात्विक लहरी बंधन झालेले असते. ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो. आपली साधना व्यर्थ जाते. म्हणून कधीही अशी चूक करू नका. 2, देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावा? उत्तर, म्हणजे हाताची 5ही बोटे ही त्या तत्वाशी निगडीत आहेत. जसं की अंगठा आत्म्याशी, तर्जनी पितरांशी, मध्यमा स्वतःशी, अनामिका देवाशी, करंगळी ऋषीशी, मुनींशी. म्हणून बोटानेच देवाला गंध लावावे. 3, समय नेहमी 1, 3, 5 किंवा 7 अशा विषमवातीची का असाव्यात? समवाती का असू नयेत? उत्तर, विषम तत्व हे तम आहेत. त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते. म्हणून 4, अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये? उत्तर, पितरांना दोष लागतो म्हणून. 5, उंबऱ्यावर बसून का शिंकू नये? उत्तर, उंबरा हा मुळातच बसण्यासाठी नाही. तेथेच सर्व तीर्थे बसतात आणि तिची घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते. शिंकेने तिला व्यास येतो, त्यामुळे अपशकुन घडतो. म्हणून कधीही दारावर बसून शिंकू नये. आणि कधी शिंकलंही तर आपण त्या दारावर पाणी शिंपडावे. 6, निजलेल्या माणसांना का ओलांडून जाऊ नये? उत्तर, झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून. 7, मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये? उत्तर, असं आहे, प्रेतच राहते म्हणजे पिशाच्य योनीत जाते, त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून. 8, रात्रीच्या वेळी मीठ आणि उडीद का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नये? उत्तर, याच्यात मित्रांनो करणी तत्व आहेत. आकर्षक क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून. 9, सायंकाळी केर का काढू नये? लक्ष्मीला आवडत नाही. उत्तर, हळूहळू लक्ष्मी निघून जाते व अलक्ष्मीला हे आवडते म्हणून. 10, रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा? उत्तर, शिव म्हणून नमस्कार करावा. कुणाच्या घरातून परत निघताना जातो असं का म्हणू नये? येतो असे का म्हणावे? उत्तर, असं आहे की येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते. 12, एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? उत्तर, दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही. मैत्रिणींनो, कशी वाटली माझा हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
श्री स्वामी समर्थ.